नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 9 डिसेंबर 2025 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरमधील 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहात आपल्या व्हिडिओला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. कारण रोज मी व्हिडिओ टाकत आहे पेपरच्या प्रश्नांचे आणि तुम्ही चांगल्या संख्येने ते व्हिडिओ पाहत आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ व्हायरल करा. चला तर मग आता आपण प्रश्नांची माहिती पाहूयात. जर तुम्हाला आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर-आर-बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामधून संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा आर-आर-बी ग्रुप डी 9 डिसेंबर 2025. सोडियमचा अणुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर किती असतो? आता सोडियमचा जो अणुक्रमांक असतो ना तो असतो 18. बी हे त्याचं उत्तर आहे 18. त्याच्या पुढे पहा आता झापड 2025 हा सैन्य अभ्यास प्रामुख्याने कोणत्या देशाने आयोजित केला होता? तर झापड 2025 हा जो सैन्य अभ्यास आहे ना हा रशिया आणि बेलारुस या देशांनी आयोजित केलेला होता. बेलारुस हा पूर्व युरोपमधील एक देश आहे बरं का. झापड 2025 सैन्य अभ्यास कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला होता? तर झापड 2025 सैन्य अभ्यास 10 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. झापड 2025 सैन्य अभ्यासात भारतासह अंदाजे किती देशांनी भाग घेतला होता? तर झापड 2025 सैन्य अभ्यासामध्ये भारतासह अंदाजे 20 पेक्षा जास्त देशांनी सहभाग घेतलेला होता. सी हे त्याचं उत्तर आहे. 2025मध्ये लॉरियर स्पोर्ट्स आयकॉन अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? तर 2025मध्ये लॉरियर स्पोर्ट्स आयकॉन अवॉर्ड हा राफेल नडाल याला देण्यात आलेला आहे. राफेल नडाल हा टेनिस खेळाडू आहे. त्याच्यापुढे लॉरियर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? तर लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा केली स्लेटर याला मिळालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे मोंडो डुप्लाटिस याला मिळालेला आहे. 8वा प्रश्न आहे पहा. लॉरियल स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर सिमोन बाईल्स यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. लॉरियर वर्ल्ड टीम ऑफ द इयर पुरस्कार फुटबॉल संघाने कोणत्या फुटबॉल संघाने जिंकला? तर रिअल माद्रिद या फुटबॉल संघाने हा पुरस्कार जिंकलेला आहे. ऑक्सिजनच्या सर्वात सामान्य स्थानिक ऑक्सिजनचं काय म्हटलेलं आहे आपल्याला? सर्वात सामान्य स्थानिक 0 ते 16 मध्ये न्यूट्रॉनची संख्या किती असते? तर ऑक्सिजनचं सर्वात सामान्य समस्थानिक 0 ते 16 मध्ये न्यूट्रॉनची संख्या ही 8 असते. सी हे त्याचं उत्तर आहे 8. त्याच्या पुढे पाहूयात आपण. एक मिनिट. 18 नंबरचा प्रश्न पहा. न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी द्रव्यमान संख्येतून काय वजा केले जाते? म्हणजे मास वस्तुमान. तर न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी द्रव्यमान वस्तुमानामधून अणुक्रमांक म्हणजे परमाणूंची संख्या ही वजा केली जाते. बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता PMKKKYचा संपूर्ण अर्थ काय होतो? तर PMKKKYचा संपूर्ण अर्थ आहे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना. सी हे त्याचं उत्तर आहे. PMKKYचा संपूर्ण अर्थ काय होतो? तर मला वाटतं हा प्रश्न अच्छा ही वेगळी आहे. तर PMKVYचा संपूर्ण अर्थ हा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असा होतो. म्हणजे योजनांचं जे शॉर्टकट आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्याच्यापुढे आता 14 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे की रफ प्लाझ्मिक रेटिक्युलमच्या पृष्ठभागावर काय आढळते ज्यामुळे ते खडबडीत बनते आणि प्रोटीन संश्लेषणामध्ये मदत करते? तर त्याचं उत्तर आहे रायबोझोम हे त्याचं उत्तर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे रायबोझोम. त्याच्या पुढे पाहता स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये रायबोझोम नसतात. ते कशाच्या संश्लेषणामध्ये आणि विषहरणामध्ये सामील असते? विषहरण म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. तर त्याचं उत्तर आहे पहा लिपिड. बी हे त्याचं उत्तर आहे लिपिड. त्याच्यानंतर
कौटुंबिक वक्फ मध्ये महिलांच्या वारसा हक्काच्या संरक्षणासाठी संबंधित वक्फ संशोधन अधिनियमातील कोणते नवीन कलम आहे? तर त्याचं उत्तर आहे कलम 3A चा खंड 2 बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पी.एम. मित्रा पार्क मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर पी.एम. मित्रा हा जो पार्क आहे ना, हा मध्य प्रदेशातील धार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सी हे त्याचं उत्तर आहे धार. मध्य प्रदेशातील पहिल्या पी.एम. मित्रा पार्कची पायाभरणी सप्टेंबर 2025 मध्ये कोणी केली? तर मध्य प्रदेशातील पहिल्या पी.एम. मित्रा पार्कची पायाभरणी सप्टेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. 2025च्या फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचा खिताब कोणी जिंकला? तर 2025चा फ्रेंच ओपन पुरुष एकेरीचा किताब कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेला आहे. अजूनही 18 प्रश्न आहेत, पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2021 ते 2024 पर्यंतचे पेपर दिलेले आहेत आणि झालेले पेपर महत्त्वाचे असतात सरावासाठी. तसंच त्यांनी रेल्वे भरती बोर्ड 10,200 प्रश्न याच्यात दिलेले आहेत भाग 1 मध्ये. 2008 ते 2024 पर्यंतचे 2018 ते 2024 पर्यंतचे प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. आणि ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तसंच पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा उपलब्ध आहेत. आणि स्क्रीनवर दिसत असलेले जे व्हॉट्सअपचे नंबर आहेत त्याच्यावर मेसेज करा. तुम्हाला घरपोच ही दोन्ही पुस्तकं डिस्काउंटमध्ये मिळून जातील. त्यानंतर आता 20 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे पहा, 20 मे 2025 मध्ये RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर 20 मे 2025 मध्ये RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पूनम गुप्ता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर भ्रष्टाचार धारणा सूचकांक म्हणजे भ्रष्टाचाराचा जो सूचकांक आहे, करप्शन परसेप्शन इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक हा 96 आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचार धारणा सूचकांक 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश होता? तर प्रथम क्रमांकावर डेन्मार्क हा देश होता. नेहमी तोच असतो. शेट्टी या युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला होता? तर शेट्टी हा जो युद्ध अभ्यास आहे ना, हा भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या दरम्यान आयोजित केला होता. शेट्टी अभ्यासाव्यतिरिक्त भारत आणि फ्रान्स यांच्यात आयोजित होणारे इतर कोणते युद्ध अभ्यास आहेत? तर भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान वरुण आणि गरुड हे सुद्धा युद्ध अभ्यास होतात. म्हणजे वरुण, गरुडा, शेट्टी ही युद्ध अभ्यास भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान होतात. इंडिया 5000 इयर ऑफ हिस्ट्री ऑन द सब कॉन्टिनेंट भारत उपखंडावर 5000 वर्षाचा इतिहास हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर भारत उपखंडावर 5000 वर्षाचा इतिहास हे पुस्तक आंद्रे क्रुस्की यांनी लिहिलेलं आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. पेशीमध्ये प्रजनन प्रामुख्याने कुठून होते? तर पेशीमध्ये जे प्रजनन आहे ना, ते पेशीच्या केंद्रकामध्ये होते. सी हे त्याचं उत्तर आहे केंद्रात. 1 जुलै 2025 पासून इंटर बँक कॉल मनी मार्केटसाठी ट्रेडिंगचे तास 1 तासाने वाढून 7 वाजेपर्यंत कोणत्या बँकेने केले आहेत? तर हे कोणत्या बँकेनं केलेलं आहे माहिती आहे का? भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलेलं आहे. त्याच्या पुढे आता जर एखाद्या वस्तूची उंची दुप्पट केली तर तिच्या स्थितीज ऊर्जेवर काय परिणाम होईल? तर जर एखाद्या वस्तूची उंची दुप्पट केली तर तिच्या स्थितीज ऊर्जेमध्ये ती सुद्धा दुप्पट होईल. बी हे त्याचं उत्तर आहे. स्थितीज ऊर्जा सुद्धा काय होईल? दुप्पट होईल. खालीलपैकी कोणता पदार्थ ज्योतीशिवाय जळतो? म्हणजे फ्लेम त्याला लागतच नाही. याच्यामध्ये चारकोल हा जो आहे ना, हा पदार्थ ज्योतीशिवाय जळतो, फ्लेम नसते त्याला. जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड पाण्याची अभिक्रिया करते तेव्हा काय तयार होते? तर जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड पाण्याची अभिक्रिया करते तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असतं. बी हे त्याचं उत्तर आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. RRB ग्रुप डीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये चालू घडामोडीवर भरपूर प्रश्न विचारले जात आहेत. मग त्यासाठी विठ्ठल जोशी ॲपमध्ये चालू घडामोडी ई बुक आहे आणि तुमच्यासाठी खास याची फी मूळ 300 रुपये आहे, पण तुमच्यासाठी 100 रुपये फी ठेवलेली आहे. आणि त्याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला RRB ग्रुप डीमध्ये विचारले जात आहेत. याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी तुम्हाला मिळतील. नोव्हेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. डिसेंबरच्या अजून ॲड करणं बाकी आहे आणि डिसेंबरच्या तुम्हाला
परीक्षेला आता सध्या येणार पण नाही. त्या पुढच्या वर्षी तुम्हाला कामाला येतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि हे चालू घडामोडीचं ई-बुक कुठून भेटेल तुम्हाला? तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा भरतीमध्ये गेल्यानंतर चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी, एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.